महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन पर्यटन संस्था व श्रीवर्धन पोलीस ठाणे यांची संयुक्तपणे बैठक। पर्यटकांच्या बेतालपणावर चर्चा। नुकतीच श्रीवर्धन पर्यटन संस्थेचे सभासद व श्रीवर्धन पोलीस ठाणे यांच्यामध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष निलेश कर्णेकर, उपाध्यक्ष ऋषिकेश केळसकर व सर्व सदस्य उपस्थित होते। पर्यटकांकडून मद्यपान करून वाहन चालवणे, कुठेही धिंगाणा घालणे, समुद्रकिनारी मद्यपान करणे, अपघात होणे या घटनांचे प्रमाण श्रीवर्धनमध्ये वाढले आहे। याबाबत पर्यटन संस्थेच्या सभासदांनी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले। यावेळी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी उपस्थित पर्यटन संस्थेच्या सर्व सभासदांना मार्गदर्शन केले। आपल्या हॉटेलात आलेला कोणताही पर्यटक मद्यपान करून जर का वाहन घेऊन जात असेल तर त्वरित पोलिसांना कळवा। सदरचे वाहन पकडले जाईल व ड्रिंक अँड ड्राईव्हची केस केली जाते। अशा केसमध्ये न्यायालयाकडून 10,000 रुपयाचा दंड देखील करण्यात येतो। कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा खाजगी हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये पर्यटक जर धिंगाणा घालत असतील, ऐकत नसतील तर 112 क्रमांकावरती कळवा। या ठिकाणी पोलीस तातडीने हजर होतील। श्रीवर्धन शहरात येणाऱ्या रस्त्यावर शुक्रवार शनिवार नाकाबंदी देखील सुरू करण्यात आलेली आहे। कोणीही पर्यटक जरी गैरवर्तन करताना दिसून आले तरी कोणीही कायदा हातात घेऊ नका। 112 क्रमांकावर संपर्क साधा अथवा श्रीवर्धन पोलीस ठाण्याजवळ संपर्क साधा। यावेळी समुद्रकिनाऱ्यावरती गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा कमी पडत असल्यामुळे याबाबत श्रीवर्धन नगर परिषद व पोलीस ठाणे पर्यटन संस्थेचे सभासद यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल। सदर बैठकीला पर्यटन व्यावसायिक असलेले विद्यमान नगरसेवक देवेंद्र भुसाणे, माजी उपनगराध्यक्ष संतोष केळसकर, विवेक बंदरकर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।